भगवान हनुमान जयंती आहे. हनुमानगडवर काय कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं, काय सांगा? हनुमानगडी या ठिकाणी हनुमानगडी नरेशच्या कृपेने, बजरंगबलीच्या कृपेने या ठिकाणी 111 फूट उंच अशी बजरंगबलीची मूर्ती या ठिकाणी पूर्णत्वात येत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे हनुमान चालीसा पठण या ठिकाणी केलं. संपूर्ण अमरावती शहराचे भक्तगण इथे येतात, सामूहिक हनुमान चालीसा पठण होते. आणि मला असं वाटतं आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन बजरंगबलीच्या चरणी जे संकट आहे आपले समर्पित करून आपण एक नवीन शक्ती, नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा कामाला लागतो. आणि हनुमान चालीसाचं पठण या ठिकाणी सगळ्यांनी सामूहिक करून पुन्हा एक चांगली शक्ती, चांगला एक विचार, चांगला एक प्रार्थना बजरंगबलीला केलेली आहे. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये येणारं जे संकट आहे ते बजरंगबलीच्या कृपेने मुक्त होईल. ज्याप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याला पुढे नेण्यासाठी जे काम करत आहेत त्यांनासुद्धा शक्ती मिळो आणि पूर्ण ताकदीनं हे राज्य पुढे जावं. आणि येणारं जे संकट आहे आता जे इराण आणि अमेरिकेचं जे चालू आहे त्याच्या माध्यमातून जे आपल्या देशालाही कुठे ना कुठे संकट येत आहे त्या संकटातूनही मुक्तता मिळाली पाहिजे यासाठी बजरंगबलीला प्रार्थना केलेली आहे. आणि सगळ्यांनी सामूहिक या ठिकाणी हनुमान चालीसा पठण केलं आहे. हनुमानगडीच्या विकासासाठी 125 कोटी रुपये जे आहे सरकारने दिले आहेत, केव्हापासून काम सुरू होईल आणि कशा प्रकारे काम असणार? काम आम्ही गेल्या 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे. मूर्ती हे स्वतः ही माझ्या स्वनिधीतून या ठिकाणी उभी झालेली आहे. या ठिकाणी राम मंदिराचे भव्य या ठिकाणी काम सुरू होणार आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 121 कोटी रुपये या सगळ्या विकास आराखड्याशी दिले. त्याबद्दल हनुमानगडी या परिसरातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं, महाराष्ट्र जनतेच्या वतीनं या ठिकाणी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं या हिंदू विचाराचं राज्य, श्री राम भगवंताच्या विचाराचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं हे जे राज्य आहे या राज्याला पुढे नेण्यासाठी ज्या पद्धतीनं धार्मिक स्थळाला हे सरकार साथ देत आहे, धार्मिक स्थळाला मोठ्या प्रमाणात पुढे आणत आहे, हे मला असं वाटते की हे देवेंद्र फडणवीससारखे मुख्यमंत्रीच करू शकतात, हे सरकारच करू शकते. आणि हे साक्षात हनुमानगडीच्या रूपामध्ये निधी देऊन त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला, ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध करून या राज्यामध्ये आपल्या धर्माचा द्वेष करण्याचा प्रयत्न केला, अशा मुख्यमंत्र्यांची परिस्थिती काय झाली हे तुम्ही पाहिलेली आहे. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात ते स्वतः येऊन मूर्तीचं लोकार्पण आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींच्या हाताने या ठिकाणी याचं लोकार्पण करणार आहे. याची पूर्ण या ठिकाणी हनुमानगडी या परिसरामध्ये राम मंदिर आणि हनुमानगडीचं उद्घाटन करणार आहे देशाचे गृहमंत्री अमित शहांच्या हाताने. आणि त्या प्रसंगी देशातील जेवढे साधू संत आहे त्या संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. आणि त्याची जंके तयारी या ठिकाणी जोरात या कामाच्या मधून सुरू आहे. आणि ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला, मला असं वाटते त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांनी आपल्या घरामध्ये संकटमुक्त करण्यासाठी हनुमान चालीसाचं पठण केलं पाहिजे घरामध्ये. आणि त्यांच्या आजूबाजूला जे संकट आहे त्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये या हनुमानगडीला येऊन त्यांना हारार्पण करावं लागेल. इथे बसून हनुमान चालीसा वाचावं लागेल, तरच त्यांच्या आजूबाजूचं संकट दूर होईल.